निर्भय बनू या विषयावरील विश्वंभर चौधरी यांचे व्याख्यान भाग 5. महत्त्वाचा मुद्दा जो सुप्रीम कोर्टने कधी ऐकला नाही तो मुद्दा हा होता की एखाद्या सभागृहात माझं बहुमत नाही आहे, विधानसभेतलं बहुमत मी गमावलं, पण मुंबई महापालिकेत मी बहुमतात आहे, विधान परिषदेत मी बहुमतात आहे, संभाजीनगर महापालिकेत मी बहुमतात आहे. तर फक्त एका बहुमतावर पक्ष ठरतो का, हा तो महत्त्वाचा मुद्दा होता जो सुप्रीम कोर्टने दुर्दैवाने ऐकला नाही. त्याचा निकाल आल्यानंतर काय झालं ते आपल्याला माहिती आहे. मला सुप्रीम कोर्टच्या निकालाची टिप्पणी करायची नाही, पण मी सुप्रीम कोर्टाला फक्त एवढंच म्हणतो की आता तुम्हाला तोच निकाल द्यायचा आहे जो कदाचित तुम्ही आधीच दिला होता, तोच निर्णय तुम्हाला आता द्यायचा. त्या दिवशी प्रतोद कोण होता आणि कोण प्रतोद खरा होता एवढीच गोष्ट होती, बाकी काहीही नव्हतं. त्याच्यावर सुप्रीम कोर्टने ऑलरेडी सांगितलं होतं कोणाचा प्रतोद खरा हे सांगितलं होतं, पण ते झालं नाही. आता सुप्रीम कोर्टाला पुन्हा त्यावरच निर्णय द्यायचा आहे. चीफ, मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. धनंजय चंद्रचूड साहेब चीफ जस्टिस ते परवा असं म्हणाले की सुप्रीम कोर्टचं सगळ्यांना ऐकावंच लागेल, पण त्याच्यात दुसरं वाक्य असं आहे की तर सुप्रीम कोर्टला सगळ्यांना काहीतरी सांगावं लागेल, हे त्याचं वाक्य आहे. तुम्ही न सांगता ते ऐकणार नाहीत, तुम्हाला ते तुमच्या ऑर्डरमध्ये सांगावं लागेल. ती ऑर्डर आता कधी येईल मला माहिती नाही, पण राजकारणाचं जे स्वरूप, काँग्रेसमुक्त भारत, विरोधी पक्षाची सरकार टिकूच द्यायची नाही, आली तरी ती टिकू द्यायची नाही. या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की विरोधी पक्षनेत्याची खासदारकीच काढून घेतली, हे पहिल्यांदा झालं. राहुल गांधींच्या विरोधात कोण पिटिशनर होता, झोपलेला असेल 3 वर्ष, त्याला जागा केला. सुरत कोर्टाने बरोबर 2 वर्षाची शिक्षा दिली. 2 वर्षाच्या कमी असती तर खासदारकी गेली नसती. हायकोर्टने त्याची री ओढली आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी जणू काय ते तयार बसले होते अशी लगेच खासदारकी काढून घेतली, बंगला काढून घेतला सगळं. त्याच्यानंतर ते सुप्रीम कोर्टातून आले. राहुल गांधी सुप्रीम कोर्टातून आलेले आहेत, हे लक्षात घ्या. पण ही जी स्थिती आहे, या देशात विरोधी पक्ष नको, या देशात विरोधी पक्ष नेता नको आणि त्याची खासदारकी आम्ही काढून घेऊ, ही स्थिती अभूतपूर्व अशी आणीबाणीची स्थिती आहे जी या देशात कधीही आलेली नव्हती. या देशात विरोधी पक्ष राहणार, लोकशाहीत विरोधी पक्ष असतो आणि त्याला सन्मान द्यायचा असतो, हे या देशाने शिकवलं. पदांचं अवमूल्यन होत चाललं आहे. एक महाराष्ट्रीयन माणूसच, मावळणकर हेच लोकसभेचे सभापती होते. नार्वेकर साहेबांना माहिती का नाही मला माहिती नाही. काल निर्णय देताना त्यांना काय ते माहिती होतं की नाही मला माहिती नाही, माहिती असेलही कदाचित, ते पण स्वतः वकील. मावळणकर हे असे होते सभापती, लोकसभेचे अध्यक्ष आपल्या, की त्यांना नेहरूंनी निरोप पाठवला की मिटिंगला या. त्यांनी सांगितलं मी येऊ शकत नाही, तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल कारण मी लोकसभेचा अध्यक्ष आहे. एक उज्ज्वल परंपरा या देशात होती की लोकसभेचा अध्यक्ष किंवा विधानसभेचा अध्यक्ष झाल्यानंतर ती व्यक्ती स्वतःचा पक्षातला राजीनामा द्यायची, कारण ती आता कोणत्या पक्षाची नसते. ती पीठासीन अधिकारी, सगळ्यांना न्याय देणं हे त्या न्यायाधीशाच्या भूमिकेत असतात. ती पण परिस्थिती या देशात होती, पण आता कोणीही राजीनामा देत नाही आणि कोण कोणाच्या इशाऱ्यावर चालतं तेही कळत नाही, इतकी वाईट स्थिती या देशात आली. या देशात सगळं राजकारण काही नेहमीच चांगलं होतं असं कोणी म्हणणार नाही, आम्ही म्हणत नाही. या देशाने आणीबाणी पाहिली आणि ती उठलेली पण पाहिली आणि त्यातून काँग्रेस काही एक शिकली, हे पण या देशाने पाहिलं, सगळं पाहिलं. पण जी पातळी आज गाठली गेली आहे ती या देशाने कधीही पाहिली नव्हती. एवढं एक असहिष्णू वातावरण, एवढं एक प्रचंड वेगळं वातावरण, ज्याच्यामध्ये विरोधी पक्ष खलास झाला पाहिजे, त्यांची सरकारं टिकली नाही पाहिजेत आणि ईडीच्या जोरावर आम्ही आणू, हे. आणि जे जे 21 नेते महाराष्ट्रातले आहेत, आमच्याकडे त्याची यादी आहे, आम्ही कोर्टातही जाणार आहोत त्याच्या विरुद्ध. महाराष्ट्रातले 21 नेते आहेत, त्यात तुमच्या कोल्हापूरचे पण आहेत. 21 नेते महाराष्ट्रातले असे आहेत ज्यांना ईडीने नोटीस पाठवली, काहीतरी कारवाई सुरू झाली, पण ते दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात, भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे सेनेत किंवा अजितदादा गटात गेल्यानंतर त्यांची कारवाई थांबवण्यात आली. काही केसमध्ये सांगितलं गेलं, वकिलांनी सांगितलं की मला केसच आठवत नाही असंही जजला सांगितलं. एका केसमध्ये कागदपत्रच सापडत नाहीत, फाईलच हरवली असंही सांगितलं. आता काय म्हणजे काय चाललंय या देशातून, कुठे लोकशाही कुठे संविधान, हा विचार आपण करायचा आहे. ईडी मधून 21 नेते दोषमुक्त झाले कारण ते सत्ताधारी पक्षाशी अलाइन झाले. तर संदेश असा आहे की माझ्याकडे येता का ईडी लावू, हा संदेश आहे. एक घोषणा आपण ऐकली होती, न खाऊंगा न खाने दूंगा. त्याच्या पुढे एक घोषणा होती मनातल्या मनात म्हणलेली, न खाऊंगा न खाने दूंगा, खाने वाले सबको पार्टी में लाऊंगा. ही ती घोषणा होती, ती आता झाली आहे महाराष्ट्रात. मला वाटतं काही लोक फिरत असतील की अजून कोणी राहिला तर नाही ना भ्रष्ट आमच्याकडे यायचं, फिरतच असतील असे. त्या घोषणेवरून आणि त्या ईडीवरून
जे काही झालं पुढे देशात ते फार भयावह आहे हे लक्षात घ्या. ते भीतीदायक आहे आणि ते हे सांगणार आहे की या देशात कदाचित 24ची निवडणूक जर या देशात कदाचित एकाच पक्षाचं आणि एकाच माणसाचं सरकार राहील हे सांगणारी ती गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कोणी नसेल दुसरं. पुढे निवडणुका होतील की नाही मला खात्री नाही. 24 जर का हातचं गेलं तर निवडणुका मतदानाचा अधिकार त्याचं काय होईल मला माहिती नाही. एकपक्षीय सरकारकडे आपण चाललो. साधं एक आकडा सांगतो तुम्हाला लक्षात येईल. एनडीए आणि इंडिया असे दोन आघाडी आहेत आता राजकीय आपल्या क्षितिजावर. दोन आघाड्या आहेत, इंडिया आणि एनडीए. एनडीए जी भाजपच्या नेतृत्वाखाली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आहे. त्याच्या जागा आहेत 290 आणि त्याच्यानंतर थेट दुसरा पक्ष 13 जागांचा आहे, जी शिंदेची सेना 13 जागांवर आहे. 290 ते 13 सगळे संपवत आणलेत. एनडीए बऱ्यापैकी उरकलंय. आता कोणी संपवायचं शिल्लक नाही. मगाशी मी आमच्या शेतकरी संघटनेच्या मित्रांशी बोलत होतो, जालिंदर पाटलांशी. संपवत आणलंय सगळं. असं समजू नका की कोणा ज्याच्या गळ्यात हात टाकला त्याचं भस्मच होतं. भस्मासुरच आहे तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याचं भस्मच होतं. हा अनुभव अनेकांनी घेतला देशामध्ये. नितीश कुमारांनी पण घेतला. एवढा हुशार माणूस त्यांनी पण घेतला. ती जी राजकीय संस्कृती आत्ता आली की आमचा पक्ष नाही तर कोणीही नाही, एक तर आम्ही नाही तर कोणीही नाही, ती संस्कृती, त्या संस्कृतीच्या विरुद्धात लढावं लागेल. म्हणून निर्भय बनो समोर आहे. दुसऱ्या बाजूला एक धार्मिक राजकारण केलं जातं. मी हिंदू आहे, राम माझाही देव आहे. त्यांच्या अनेक नेत्यांपेक्षा मी चांगला हिंदू आहे. त्याचं कारण मी वेद आणि उपनिषद वाचलेला हिंदू आहे. मला ते कळतं. हिंदू म्हणून मला स्वतः हिंदू म्हणून माझी ओळख आहे. पण मला माझ्या धर्माचा माझ्या देवाचा उपयोग राजकारणासाठी होऊ नये असं वाटतं. मला असं वाटत नाही की माझ्या देवाच्या माझ्या धर्माच्या नावावर राजकारण व्हावं असं मला वाटत नाही. गेले काही दिवस उत्तरेतले बाबा येत आहेत, तुम्ही जर लक्षात घेतलं तर. कोणतं ते बागेश्वर बाबा, अमके बाबा, तमके बाबा. महाराष्ट्रामध्ये काय कमी आहे? महाराष्ट्रामध्ये किती संत आहेत? मी बाबांचं नाही बोलत, महाराष्ट्रात फार बाबा नाही. दाभोळकर सरांसारखे लोक झाल्यामुळे बाबाबाजी खूप कमी आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात कोण कीर्तनकार नाहीत? देगलूरकर महाराजांपासून अनेक विद्वान कीर्तनकार महाराष्ट्रात आहेत. वारकरी संप्रदायात एकाचकडे एक लोक आजही आहे. त्यांना न बोलवता उत्तर प्रदेशचे लोक का बोलवत आहेत यामागे एक रहस्य आहे, ते लक्षात घ्या. रहस्य नाही आहे, ते खरं खुलं आहे. मी काय सांगणार सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचं कारण असं आहे की आता सत्ताधारी पक्षाला आता भाषा हा सगळ्यात मोठा अडसर आहे. दक्षिणेमध्ये सत्ताधारी पक्ष सतत हारतो कारण हिंदी भाषा तिथे नाही आणि हिंदी भाषिक पट्ट्यांमध्ये हे सतत जिंकतात. त्याचं कारण हिंदीत गोष्टी बऱ्याच सोप्या जातात आणि ते हिंदी याविरुद्ध अहिंदी असा देश विभाजित झालेला आहे. आत्ता देश उत्तर आणि दक्षिण असं पूर्ण विभाजित आहे. दक्षिण पूर्ण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे आणि उत्तर सगळी भारतीय जनता पक्षाच्या, पंजाबचा अपवाद, दिल्लीचा अपवाद सोडून आहे. या स्थितीमध्ये महाराष्ट्राची निर्णायक भूमिका राहणार आहे. कारण जे दाखवतात तसं नाही आहे. 200पेक्षा जास्त जागा दक्षिणेकडे पण आहेत आणि तिथे यांना भवितव्य नाही आहे. जागा कोणत्या येणार आहेत? 48 जागांवर येणार आहे महाराष्ट्राच्या सगळं. आणि म्हणून महाराष्ट्राची संस्कृतीच बदलायची हा डाव आहे. ही ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची संस्कृती यांना परवडत नाही, कारण ती सहिष्णुता सांगते, ती भेदाभेद भ्रम अमंगळ सांगते, भेदभाव न. आणि म्हणून हे प्रयत्न जाणीवपूर्वक महाराष्ट्रात. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये निर्भय बनो किंवा सांगणारे असोत किंवा ऐकणारे असोत, त्यांची एक निर्णायक भूमिका महाराष्ट्रातल्या 48 जागा, पत्रकार मंडळींनी लक्षात घ्यावं, महाराष्ट्रातल्या 48 जागा पुढच्या वेळेला सत्तेत कोण हे ठरवणार आहेत. त्याचं कारण असं आहे दुसरं की लाल बाल पाल पहिल्यापासून भारताची संस्कृती आहे. 3 प्रांत आहेत जे देश घडवतात. लाल बाल पाल पासून ती संस्कृती. लाला लजपतराय टिळक, लोकमान्य टिळक आणि बिपिन चंद्रपाल हे ते पहिल्यापासून आहे. तर लाल बाल पालमध्ये लाल आणि पाल ऑलरेडी विरोधी पक्षात आहेत. बंगाल तृणमूलकडे आणि आम आदमी पार्टीकडे पंजाब आहे. आता फक्त महाराष्ट्राची वाट आहे. तर महाराष्ट्रच फक्त सत्तांतर करू शकतो हे लक्षात ठेवा. ती आपली जिम्मेदारी आहे आणि म्हणून ही सगळी उठाठ आहे. आम्हाला काही नको, आम्हाला काही कोणती सत्तेचे पदं नको. कदाचित विधानसभा झाल्यावर मी निवृत्त पण होईल असं मी ठरवलं आहे की मी या एकूण सामाजिक
कामाचाच मला फटी घालन, कदाचित मी निवृत्तीचा पण विचार करेन. पण ही सत्ता घालवणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असं मी मानतो आणि म्हणून त्या सत्तेच्या संघर्षात, त्या सत्तेच्या विरुद्ध मी उभा राहणार ही नक्की आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. भीमरूपी होती आपल्याकडे, कुठे गेली माहीत नाही. हनुमान चालीसा म्हणायला लागते आता आजकाल. भीमरूपी म्हणत लहानाचे मोठे झालो. किती संबंध धर्माशी आहे माहीत नाही मला, धार्मिक राजकारणाचा आणि धर्माचा संबंध. सिन्नरला हल्ला झाला त्या दिवशी माझ्या डोक्यात एक विचार आला होता की असं म्हणावं की ठीक आहे, व्याख्यान बंद करतो, तुमची इच्छा नाही तर मी बोलत नाही, पण आता एवढी माणसं जमले तर चला रामरक्षा म्हणू, असं मी म्हणणार होतो. किती जणांना रामरक्षा आली असती मला माहीत नाही, पण मी म्हणणार होतो. त्या धर्माचा राजकारणाचा वापर हा एक बिंदू आहे. आणि दुसरा बिंदू हा राष्ट्रवादाचा आहे. आपल्याला सतत राष्ट्रवाद शिकवला जातो. आपण काही बोललो की जा मग पाकिस्तानात, व्हिसा काढून तयार असतो. व्हिसा आमचा रेडी आहे, जा पाकिस्तानात. अरे हा आमच्या बापाचा देश आहे, आमच्या बापाने रक्त सांडले या देशासाठी, आम्ही असे कसे जाऊ उठून पाकिस्तानमध्ये? आम्ही पण हिंदू आहे, आम्हाला पण आमच्या धर्माचा अभिमान आहे, आम्हाला पण आमच्या देशाचा अभिमान आहे, का जाऊ आम्ही? पण ते सांगितलं जातं की जा तिकडे. एक छद्मी राष्ट्रवाद इथे आणला आणि तो राष्ट्रवाद आज आपल्यासारख्यांना, आपल्यापैकी बहुतांश ठिकाणच्या घरात स्वातंत्र्याचं युद्ध लढलेलं सगळे आपण त्या एका